हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. अनुज होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. सॉरी, अनुज होम नाही, हा आहे माझ्या बहिणीचं घर, म्हणजे लहान बहिणीच्या घरी मी आलेली आहे. तर इथे बघू शकता माझी भाची किती नखरे चाललेले आहे तिचे. ती केव्हाच माझ्या व्हिडिओमध्ये यायला तयार नसते. आणि हा इथे सगळ्यांना पसारा पडलेला आहे, म्हणजे भाज्या वगैरे खूप आणून ठेवलेल्या आहेत. आणि ना इथे हा फोटो आहे, हा आहे माझ्या पप्पांचा फोटो. आणि माझ्या पप्पांना आता 1 वर्ष होणार आहेत उद्या. तर त्यांचंच वर्षश्राद्ध आहे ना, त्याच्यासाठी आम्ही तिघी बहिणी इथे एकत्र जमा झालेल्या आहोत. आणि पप्पा आहेत ना माझे इथे लहान बहिणीबरोबरच राहायचे. तर इथे आता आम्ही सगळेजण एकत्र तिघी बहिणी आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर भाची आलेली आहे. इथे ना घरी आल्या आल्या आमचा चहा पाणी वगैरे झाला होता, नाश्तासुद्धा झाला होता. पण काय या बराच टाईम झाला होता की आम्ही भाज्या साफ करून ना खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे ना आम्ही एकदा ब्रेक घेतलेला आणि कॉफी वगैरे घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना आमची सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे साफ करून घेतलेल्या आहे आणि सगळं बाहेरचं हॉल वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि सगळ्या भाज्या म्हणजे बांधून ना साफ करून एका साईडला तशाच तिथेच खाली ठेवलेल्या आहेत. फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेले आहेत, कारण का आम्हाला सकाळी लवकर उठून परत त्या सगळ्या बनवायच्या आहेत. तर इथे आता ना जेवणाचा टाईम झाल्यामुळे ना फक्त एकच आम्ही साधाच पुलाव बनवणार आहे आणि ते काम चाललेलं आहे ताईचं. तर इथे बघू शकता भाची आणि लहान बहीण आहे ना, त्या गप्पा मारत आहेत आणि ते ताई जे पुलाव बनवते तसं मी शूट करते. तिने मस्तपैकी छान असं ना फक्त तमालपत्र टाकलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. सॉरी, पहिला कांदा घातला होता, तो छान परतून झाल्याच्यानंतर ना तेलात मग भाज्या घातल्या होत्या, त्या पण छान मस्तपैकी तिने परतून घेतलेल्या आहेत. म्हणजे ती बोलते जेवढं आपण ना भाज्या किंवा जे पदार्थ बनवतो ना ते चांगले जेव्हा परतत असू ना तेलामध्ये, तेव्हा भाज्या किंवा तांदूळ वगैरे असं आहे ना, त्या मसाला ना छान मस्तपैकी मुरला जातो, ज्या त्या पदार्थामध्ये मिक्स झाला होतो चांगला व्यवस्थित. आणि भाजी पण खूप छान किंवा पुलाव वगैरे जे बनवायचं असेल ना ते खूप छान टेस्टी होतो. तर इथे तुम्ही बघू शकता की तिची प्रोसेस इतकी चाललेली आहे ना, म्हणजे ढवळण्याचं काम ना खूप ती अगदी प्रामाणिकपणे खूप वेळ ती करत होती. तर इथे मस्तपैकी तिने भाज्या वगैरे घातल्याच्यानंतर तेलात खूप उशीर तिने चांगल्या मस्त छान परतून घेतलेल्या आहेत. अगदी भाज्या तिच्यात कुठेच लागलेल्या नाही आहेत, म्हणजे करपायची शक्यताच नाही आहे, कारण का ती खूप उशीर म्हणजे अशी फ्राय करत होती. त्याच्यानंतर तिने ना गरम मसाला घातलेला आहे आणि थोडंसं बिर्याणी मसाला घातलेला आहे. ते पण मसाला परत एकदा तिने छान परतून घेतलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये जो भिजवलेला तांदूळ होता ना तो घातलेला आहे, तो पण परत एकदा छान परतून झाल्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे. आणि मग शेवटी तिने वापस परत एकदा परतून झाल्याच्यानंतर तिने ह्याच्यामध्ये एका साईडला तुम्हाला दाखवलं असेल मी, तिने गरम पाणी करून ठेवलं तर ते घातलं आणि मस्तपैकी एक बारीक उकळी आल्याच्यानंतर तिने तूप घातलेलं आहे. ते पण मस्तपैकी छान परतल्याच्यानंतर तिने झाकण वगैरे मारून घेतलेलं आहे. आणि मग एक 10 मिनटात तिचा पुलाव तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी पुलावचा कलर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तिने ना हळद तिखट वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. तर आणि किती छान मस्त मोकळा सुटसुटीत एकदम पुलाव तयार झालेला आहे आणि भाज्या पण छान मस्तपैकी शिजलेल्या आहेत. तर इथे मस्तपैकी आता आम्ही सगळ्यांनी ना जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. आणि कारण का सकाळी लवकर उठायचं आहे ना, त्याच्यामुळे आमचं सगळं घाई चाललेली आहे. तर इथे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ही आता आहे दुसऱ्या दिवशीची आमची मी शूट करून घेतलेलं आहे की तिकडचं वातावरण आहे ना इतकं थंड. ठाण्याला तिचं घर आहे, तिकडे पाठच्या साईडला ना खूप डोंगर वगैरे आहेत आणि हिरवळ वगैरे आहे ना, त्यामुळे ना वातावरण एवढं थंड होऊन जातं ना. आणि ॲक्च्युली पॅटच्या साईडला बिल्डिंग नसल्यामुळे ना हवा इतकी थंड येते, म्हणजे गरम होण्याची शक्यताच नसते. फक्त दुपारचं थोडंसं होतं, कारण की ऊन घरामध्ये येतो ना म्हणून. आणि वातावरण इतकं छान मस्त थंड वातावरण होतं ना की असं वाटतं की खूप उशीर, म्हणजे इथे आम्ही खूप उशीर चहा वगैरे इथेच घेतलं बाल्कनीमध्ये वगैरे बसून. त्याच्यानंतर ना आमची सगळी घरातली कामं वगैरे झालेली आहेत. आंघोळ पांघोळ करून ना आता आम्ही जेवणाची तयारी करतो आहे. तर इथे ते मस्तपैकी एक आमची कामं आटपत चाललेली आहेत. आणि दुसऱ्या साईडला आमच्या भटजी वगैरे आलेले आहेत. इथे गणेशपूजा करून पप्पांची इथे फोटो वगैरे लावून त्याची पूजा झालेली आहे. नैवेद्य वगैरे काढून सगळं आमचं जे कार्य वगैरे आहे ना
ते सगळं बहिणीने केलेलं आहे. माझ्या बारक्या बहिणीनेच माझ्या पप्पांचं सगळं कार्य वगैरे स्टार्ट टू एंडपर्यंत तिने सगळं केलेलं आहे. सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी यायला निघालेलो आहोत. आणि आजचा दिवस ना असाच आमचा ना थोड्याशा आठवणी वगैरे पण त्यांची खूप आलेल्या आहेत. खूप भरून वगैरे आलेलं आहे, कारण का आमच्या पप्पांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. खूप वाईट वाटतं जेव्हा आई-वडिलांच्या बाबतीमध्ये आणि होतं ना, माझ्याच नाही प्रत्येकांचे आई-वडील जेव्हा सोडून जातात ना, खूप म्हणजे ते सहनशक्तीच्या बाहेर असतं आणि आपण सहन करू शकत नाही ना, इतकं असतं. माणूस जातो पण त्याच्या पाठच्या आठवणी असतात ना, त्या आपण कधीच विसरू शकत नाही आणि आई-वडिलांच्या बाबतीत तर असं केव्हाच होऊ शकत नाही. चला तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.